पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया, जाऊया गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय व्लॉगिंग चॅनल. आज विट्याला जायचं. आज तिकडे माझी जेव्हा विट्याकडे जायचं आजीकडे, म्हणजे माझ्या मामाच्या गावात जायचं आहे आजीला भेटायला. माझी आजी वारली होती ना, म्हणजे माझ्या पप्पाची मम्मी, तेव्हाच जेव्हा माती तेव्हाच आजी पडली होती, थोडासा पडली होती. तिला बघायला जायचं आहे. तेव्हापासून काही जाता आलं नाही. आता सगळे गेलेत. आज जायचं आहे. काल जायचं होतं, काल थोडं काम होतं. मम्मी म्हणलं उद्या जाऊ. उद्या काही काम नाही. मी आणि मम्मी चाललोय. 2 hours later. A few moments later. गावामध्ये एक घर आहे. हे जुनं घर. इकडे आहे थोडं. हां, हे नवीन घर. कोणाचं? सांगतो थांबा. हे दिसते का आजी? ही माझी आजी, म्हणजे माझ्या मम्मीची मम्मी. ह्याच्यात तर हे घर आहे. हिलाच भेटण्यासाठी मी आलो या गावामध्ये. रेवानगर हे माझं मामाचं गाव, आणि जास्तीत जास्त टाईम माझा हे घराच्या समोर जागा इथं गेला जास्त. मी जेव्हा सुट्ट्या असतात तेव्हा यायचो. रविवारचा पण सुद्धा यायचो, शनिवार रविवारचा. आणि कधी उन्हाळ्यात सुट्ट्या लागत तेव्हा सुद्धा येत होतो. तेव्हा यायचे एवढं येणं होत होतं. आता काय होतं, तेव्हा लहानपणी काही एवढं काम नव्हतं, काय नव्हतं. आता कामं वाढत चाललीत, काय ना काय. शिक्षण त्यानं काही येणं होत नाही. आजीला भेटाय जेव्हा एक्झाम चालू होती त्याच्या अगोदर एकदा दोनदा आलो होतो, त्याच्यावर आत्ता येतोय. आणि जास्त करून टाईम एका ठिकाणी माझा जाता. तुम्हाला पुढे दाखवतो. दुकान आहे सुनील मामाचं, तिथं जायचं. आणि अजून गाव मी जास्त काय फिरलो नाही. डोंगरावर गेलो तिकडे वर, इकडं मंदिर आहे इकडे वर. मामी बहिणीकडे गेले त्या वर, तिकडे बहिणीचं घर आहे डोंगराकडे. त्यातलीच एक आठवण म्हणजे हे दुकान सुनील मामाची. मी ह्या गावात असताना बालपण या दुकानात काढले. जास्त करून ह्या दुकानाच्या आठवणी खूप आहेत. A few moments later. 1 hour later. माझं वॉच थोडं खराब झालं होतं, ते दुरुस्त करायला गेलो होतो. म्हणजे येता येता मायनीमध्ये दाखवलं. भेटत काय मला माहीत नव्हतं जास्त दुकान. मायनीतलं एक माहीत होतं, तिथंच गेलो मग. A few moments later. आज टोपी घातली होती, ती केस कसे झाले ते पूर्ण. आलो आता वाडीत. पिल्लूसाठी वडापाव आणले होते, द्यायला आलो होतो. तो लगेच मागे लागला, वाडीच पण येतो. तेलकट झाले चेहरा, धुवायला पाहिजे पण जरा. A few moments later. हा मावकडे कुठं जायचं तिथं जाऊ. बाय बाय कर. हा सेम आहे ना. टोपी चष्मा. चला बसा गाडी. बसला का. चला जाऊया. हो थांबऊ. हो 1 hour later. घरून आता 10 मिनिटं झाली, 10-15 मिनिटं. मकाच्या वावरापाशी आलोय. थोडं ऑडिओ रेकॉर्ड करायचं होता मिनी ब्लॉगसाठी. आज गेलो होतो मामाच्या गावाला ना, रेवानगर तिथे गेलो होतो. मिनी ब्लॉग केला होता. म्हटलं थोडं व्हॉइस ओव्हरसाठी काहीतरी स्क्रिप्ट काय बनवलं आहे असं जरा ट्राय करू.
काहीतरी स्वतःच्या मनातनं काय येते का बाहेर असं ट्राय केलं. 2 मिनटं झालं आणि मिनी ब्लॉग तर 1 मिनटामध्ये बसवायचा. एडिट करताना कसं काय करायचं समजेना झाले. आणि असे ऑडिओ 8-9 रेकॉर्ड केले ते. त्याच्यात कुठलं सिलेक्ट करायचं हेच समजून झाले. हा व्ह्यू झाल्यावर असं दिसत नसेल. एक फोटो काढला ना मी, एक नंबर दिसेल. टाइमलॅप्स मला लावायचा होता पण इथे झाडं येते, झाडाचं यानं नीट येणं झालं. हा माणसाकडं स्टँड आहे ते सुद्धा घरी आहे, तर आणलं नाही, नाहीतर केला असता बराबर व्हिडिओ. आता पुन्हा एकदा ट्राय करतो 1 मिनिटाच्या आतमध्ये व्हॉइस ओव्हर बसतंय का, आणि बसलं तर चांगलंच होईल, नाहीतर एडिट करून काय ना काय करायला पाहिजे. 60 सेकंदाच्या आत बसवायचं म्हणल्यावर प्रयत्न करायला लागेल, त्याचं एडिटिंग सुद्धा करायला लागेल. A few inches later. तास बसून रेकॉर्डिंग केले. आता 10-15 2 मिनटाच्या एक मिनटाच्या 10-15 मिनटं अर्धा तास बसून रेकॉर्डिंग केले. आता घरी गेल्यावर त्याच्यामधली चूज करायचं आणि नंतर त्या ऑडिओची थोडी एडिटिंग करायची आणि नंतर मिनी ब्लॉग एडिट करायचं चालू करायचं. काय ना काय करायला पाहिजे. मला एडिटिंग करायला थोडी आवडते, थोडं शिकायचं आहे सुद्धा, आणि कोडिंग करायला सुद्धा आवडते. शिकवणार पाहिजे चांगलं कोणतरी, कोडिंग असो किंवा एडिटिंग. आणि लॅपटॉप पाहिजे मेन मला. 9,000 दिलाय लॅपटॉप दुरुस्तीला. आता कधी दुरुस्त होऊन व्हायचा काय माहीत. त्याच्यामध्ये मी फोटोशॉप घेतला आहे, प्रीमियर प्रो घेतला आहे. त्याचा उपयोग कधी करायचा मी काय माहीत, तो बंदच पडला आहे. त्याच्यामध्ये जरा अपडेट करतो मी लॅपटॉप एकदा आल्यावर हातामध्ये, रिफ्रेश करतो सगळं, म्हणजे यूज करा येईल बरोबर आणि कोडिंगसुद्धा करता येईल. BCSला ॲडमिशन घ्यायच्या अगोदरच मी 12वी नंतर एक काम केलं होतं त्या लॅपटॉपमध्ये. सी प्रोग्रामिंग, C++, जावा, पायथन या ऑल लँग्वेजसाठी जे सॉफ्टवेअर लागतात ते डाउनलोड करून ठेवले तर कधीच, म्हणजे लगेच म्हटलं यूज करायला त्याचा. आता फर्स्ट इयरला फक्त सी प्रोग्रामिंग होती, ते सुद्धा जमून झाले. यूज कधी करायचं काय समजून झालं. आता बघू लॅपटॉप दुरुस्त झालं करू काहीतरी, शिकू जरा ऑनलाईन क्लास करू, सगळं मॅनेज करत करू. आणि दुसरा माझा हिंदीवाला चॅनल आहे, तो पण मला ग्रो करायचा आहे. त्यासाठी कंटेंटची आयडिया आहे माझ्याकडे, त्यासाठी सेटअप थोडा पाहिजे. आता व्हिडिओ बनवते ब्लॉगिंग चॅनल. ब्लॉगमध्ये काय लागत नाही, बॅकग्राऊंड काय लागत नाही. हे बघा असं बॅकग्राऊंड किंवा असं नदी काय पण चालतं, कुठं पण काढलं तर. पण जे मी हिंदीवाला व्हिडिओ करतो त्यासाठी थोडा सेटअप लागणार आहे, ते तयार करायचं आहे मला. कधी तयार करू, कुठं तयार करू हेच समजून झाले. आता चालू आहे घरी 10-15 ऑडिओ रेकॉर्ड केले. आता घरी जाऊन सिलेक्ट करतो त्याच्यातली, आणि तहान लागले म्हणून चालू आहे. एवढं अर्धा 1 तास झाला रेकॉर्ड करतोय. घसा पाणी प्यावं वाटतं, घसा पुढे सुकलाय रेकॉर्ड करत. पाणी पिऊ आणि ऑडिओ सिलेक्ट करू कुठला करायचं, थोडीफार एडिटिंग करून मिनी ब्लॉग ऑडिओची एडिटिंग करायची पहिल्यांदा, नंतर मिनी ब्लॉग आहे तो एडिट करायचा आहे. नंतर उद्याचा ब्लॉग आहे तो आजच मला एडिट करायला पाहिजे, कारण उद्या मी बाहेर जाणार आहे शुभम दादा बरोबर. दादाचं म्हणलं उद्या जाऊ, बघू आता गेलं काय म्हणतोय तो. कुठे जाणार हे बघायचं असेल, आणि हे मी जे उद्याचं दाखवणार तुम्ही बघाच, थोडीशी मजा पण आहे, समजेल तुम्हा सगळ्यांना कसं काय ते बनतं. ते प्रोडक्टच आहे, ते जिथे मी जाणार आहे ते ही प्रोडक्ट आपल्याच भागामध्ये बनतं.
जसे हिंट देतो एक, जसं की कुंडल, पलूस इथेच बनतं. दाखवतो मग उद्याच्या ब्लॉगमध्ये कुठे चालू आहे ते आणि काय दाखवणार आहे ते सुद्धा. इथं कोण नाही नदी म्हणून एवढा हात वर गेलाय, नाही तर असा खाली आला असता, असा आवाज आला आजूबाजूला कोण नाही म्हणून थोडा बोलायला कॉन्फिडेन्स आलाय. नाहीतर माझा कॉन्फिडेन्स असा आहे ना, असं होतं सारखं. चला पण गेल्या विचारू शुभम दादाला उद्याचं काय प्लॅनिंग आहे ते, जायचं आहे का नाही. दादाला तर जावं लागणार, मला नेतोय की नाही बघू, विचारू आता. आणि एडिट सुद्धा करायला बसू लगेच. 2 hours later. शुभम दादा सुद्धा मागाशी विचारलं तर तो म्हणला उद्या जाऊ, पण 10-11 दरम्यान जाऊ. उद्याचा ब्लॉग अवश्य बघा, खूप मजा येईल. दादासोबत जाणार समजा तुम्हाला कुठे चाललोय ते. आणि आज मामाच्या गावाला गेलो होतो, पण मामाच नव्हतं. कुठे गेलाय तू काय माहित, लय मोठी कहाणी आहे, कधीतरी एक्सप्लेन करू पूर्ण एका व्हिडिओमध्ये. इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर मग सबस्क्राईब सुद्धा करा, लाईक सुद्धा करा आणि शेअर अवश्य करा. आणि डिस्क्रिप्शनमध्ये ज्या लिंक आहे तिथे जाऊन फॉलो करा. बाय. पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया आणि पुढचा ब्लॉग सुपर से ऊपर होगा तो देखना जरूर.